10वी असेल, 12वी असेल, JEE असेल किंवा नीट असेल, ही परीक्षा जर तुम्ही देत असाल किंवा या परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण महेश ट्युटोरियल्स नावाची जी खाजगी कोचिंग क्लासेस आहे याच्या 33 शाखा बंद करण्यात आलेल्या आहे. एक बैठक या कंपनीने घेतलेली होती आणि या बैठकीला सगळ्या शाखा प्रमुखांनी किंवा शाखा चालवणाऱ्या लोकांनी त्या बैठकीला उपस्थिती लावली आणि त्यानंतर पुढच्या काही दिवसांमध्ये शाखा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि महेश ट्युटोरियलच्या शाखा बंद झाल्यामुळं जे विद्यार्थी त्या खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये शिकत होते त्यांची मोठी अडचण झाल्याचं पाहायला मिळालं. कारण त्यांनी कोचिंगचे पैसे भरलेले होते आणि आता ज्या वेळेला पुढच्या काही महिन्यांमध्ये या परीक्षा येणार आहे, होणार आहे, त्यासाठीची तयारी अत्यंत महत्त्वाची असणार आहे पुढच्या काळामध्ये. त्यामुळं आता त्यांनी परीक्षा कशी द्यायची असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांमध्ये निर्माण होतोय. त्यामुळं महेश ट्युटोरियल या कंपनीमध्ये नेमकं काय घडलेलं आहे, त्या शाखा चालवणाऱ्यांच्या बैठकीमध्ये नेमकं काय घडलं आणि या 33 शाखा बंद झाल्यामुळं विद्यार्थ्यांच्या आगामी शैक्षणिक वर्षावरती काय परिणाम होतील तेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. नमस्कार, मी या ठिकाणी मुंबई तकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर सगळ्यात आधी नेमकं काय झालंय या कंपनीमध्ये, तर ही कंपनी गेल्या काही दिवसांपासून आर्थिकदृष्ट्या अडचणीत आल्याची जी चर्चा होती त्याला पुष्टी आता या कंपनीच्या बैठकीमध्ये झाल्याचं पाहायला मिळतंय. तब्बल 33 शाखा बंद केल्यामुळं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भविष्य हे आता अडचणीत आलेलं आहे. कारण आर्थिक अडचणीमुळं या कंपनीने 33 शाखा, 33 पेक्षा जास्त काही प्रमाणात शाखा बंद केल्याची चर्चा आहे. आता नीट, JEE स्पर्धा परीक्षा, ICSE 10वी आणि 12वीचे कोचिंग क्लासेस म्हणजे खाजगी शिकवणी घेण्याचं काम ही महेश ट्युटोरियल्स कंपनी करते. म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये ही कंपनी प्रचंड फेमस आहे, प्रसिद्ध आहे. पण आता प्रश्न निर्माण असा होतो आहे की ज्या विद्यार्थ्यांनी खाजगी कोचिंग क्लासेससाठी MT कडे पैसे भरलेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी करायचं काय? कारण आता शाखा बंद झाल्यामुळे त्यांना शिक्षण मिळेल का असा प्रश्न निर्माण होतोय. पण महेश ट्युटोरियल ही कंपनी किंवा त्याच्या शाखा बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या पुढच्या शैक्षणिक भविष्यावरती काय परिणाम होणार आहे वर्षावरती, तर त्याच्यामध्ये 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करायचा ज्यांनी पैसे भरले. दुसरा मुद्दा याच्यामध्ये असा आहे की ज्यांनी पैसे भरून या कोचिंग क्लासेसची सेवा घेतलेली आहे, शिकवण्या सुरू केलेल्या आहे, आता त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं? कारण त्यांनी पैसे भरलेले, त्यांनी शिकवणी कुठून घ्यायची हा सुद्धा याच्यातला महत्त्वाचा प्रश्न आहे. पण आता विद्यार्थ्यांनी काय केलंय, पालकांनी काय केलं, ज्यावेळेला त्यांना समजलं की आता 33 शाखा याच्या बंद करण्यात आल्यात तर त्यावेळेला पालकांनी त्या MT क्लासेसला म्हणजेच महेश ट्युटोरियल्स कंपनीला कॉल करायला सुरुवात केली. तर त्या कंपनीमध्ये दूरध्वनी बंद करण्यात आलेले आहे अशा तक्रारी येत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्याचा कोणाचा फोन लागला असेल तर तिथे कोणी फोन उचलत नाहीये अशी तक्रार विद्यार्थ्यांनी पालक करताना दिसत आहेत. पण आता ज्या बैठकीचा उल्लेख मी सुरुवातीला केलेला होता त्या बैठकीमध्ये नेमकं काय झालेलं होतं, तर 7 जुलैला महेश ट्युटोरियलच्या शाखा चालकांची बैठक आयोजित करण्यात आलेली होती आणि या बैठकीची म्हणजे बैठक पूर्वनियोजित असते, ठरवून होत असते, पण ही बैठक ठरवून झालेली नव्हती. अत्यंत तातडीने आणि तात्काळ अशी बैठक बोलवण्यात आली आणि 10 जुलैपासून महेश ट्युटोरियलच्या 33 पेक्षा जास्त शाखा बंद करण्याचा निर्णय त्या बैठकीमध्ये झाला आणि त्यानंतर या बैठकीनंतर एकामागून एक शाखा बंद व्हायला सुरुवात झाली आणि विद्यार्थ्यांना एक प्रकारे त्या शाखेमध्ये जाता आलं नाही. आता याच्यामध्ये काय कारण आहेत, तर महेश ट्युटोरियलच्या ज्या शाखा बंद होत आहेत, खाजगी शिकवणी ज्या सातत्याने बंद करण्यात येत आहेत, मागच्या काही काळापासून जी चर्चा सुरू आहे, तर या कंपनी भोवती ज्या चर्चा सुरू आहेत त्याच्याबद्दलचा सुद्धा आपल्याला धांडोळा घ्यायचा आहे. काय कारण याच्यामध्ये आहेत, तर महत्त्वाचं आणि पहिलं कारण जे आहे याच्यामध्ये आर्थिक तोटा आणि निधीची कमतरता. तुम्ही याच्यापूर्वी सुद्धा बघितलं असेल की देशामध्ये ज्या खाजगी शिकवण्या कंपन्या आहेत किंवा कोचिंग क्लासेस आहेत ते सुद्धा यापूर्वी बंद पडलेले आहेत. त्याच्यामध्ये बायजूसचं सुद्धा एक उदाहरण तुम्हाला देता येईल. तर या कंपनीला गेल्या काही महिन्यांपासून 32 कोटी रुपयांच्या कर्जाची अडचण होती आणि थकबाकी आणि आर्थिक ताणाचा सामना या महेश ट्युटोरियल कंपनीला करावा लागत होता. म्हणून सुद्धा 33 शाखा बंद करण्यात आल्या अशी सुद्धा चर्चा सुरू आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये असा आहे की महेश ट्युटोरियल कंपनी ही आर्थिक दिवाळखोरीत गेलेली होती तशी चर्चा सुरू होती. पण या शाखाचं कामकाज सुरू होतं, परंतु ज्या वेळेला संपूर्णतः कंपनी दिवाळखोरीच्या खाईत गेली त्यावेळेला कंपनीने त्यांच्या शाखा बंद करण्याचा निर्णय घेतला आणि अचानक ऑपरेशन बंद करण्यात आली. म्हणजे साधारणतः अशा वेळेला ज्या वेळेला इमर्जन्सी सिच्युएशन निर्माण होते तर त्यावेळेला तुमच्या स्टेक होल्डरला तुम्हाला कन्वे करावं लागतं, तुम्हाला सांगावं लागतं.
पण या केसमध्ये विद्यार्थी आणि पालकांना सांगण्यात आलेलं नव्हतं आणि अचानक 10 जुलैपासून अनेक शाखांचं कामकाज किंवा शिकवणी किंवा क्लासेस बंद करण्यात आले. आता पुढचा मुद्दा याच्यामध्ये असा आहे की विद्यार्थी आणि पालकांनी काय करायचं, कारण त्यांनी पैसे भरलेले आहेत, त्यांच्या शिकवण्या 10 जुलैपर्यंत सुरू होत्या. आता त्यांच्या परीक्षा किंवा त्यांचे जे काही शैक्षणिक पुढची प्रक्रिया आहे ती आता जवळ आलेली आहे. पुढच्या काही महिन्यामध्ये परीक्षांना त्यांना सामोरं जायचं आहे. मग अशा वेळेला त्यांच्या शिकवणीचं काय होणार? आता जरी मुद्दा शिकवणीचा असला तरी त्यांनी भरलेल्या पैशांचं काय होणार, हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि या कंपनीच्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांवर सुद्धा परिणाम झालेला होता. ज्या वेळेला 32 कोटी रुपयांचं कर्ज त्या कंपनीवरती होतं, तर मग ती कंपनी त्यांच्या कर्मचाऱ्यांचा पगार कसा करणार, हा सुद्धा यातला गर्भित मुद्दा होता. त्यामुळे आता महेश ट्युटोरियल बंद झालेली असली तरी सुद्धा विद्यार्थी आणि पालकांमध्ये एक प्रकारचा संभ्रम कायम आहे. हे सगळं कशामुळे झालंय, काय याच्या मागची कारण आहे, सरकार या सगळ्या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करणार का, ज्यांनी पैसे भरलेले आहेत त्यांची वेगळी सोय केली जाणार का? अर्थातच या सगळ्या प्रकरणानंतर अरिहंतने या सगळ्या विद्यार्थ्यांना एकही रुपया एक्स्ट्रा न भरता शिकवणी देण्याची प्रक्रिया किंवा तसे प्रयत्न सुरू केलेले आहेत. पण ते प्रयत्न पुरेसे ठरणार का, हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. त्यामुळं तुम्हाला याबद्दल काय वाटतं, तुमची मतं आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.